हाय गाइज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. मी आहे आकांक्षा आणि हा आहे माझा भाऊ आर्यन. खूप टाइम नंतर हा व्लॉग बनवतोय आणि आता आम्ही चाललोय माझ्या व्हिडिओसाठी, डान्स व्हिडिओसाठी. युजली मी माझे डान्स व्हिडिओज इंस्टाग्रामच्या रीलवर पोस्ट करते. सो विल स्टार्ट विथ आवर व्लॉग. आता नाही हा माझ्याकडे गाडी मागतोय गाडी चालवायला, पण मी आता देणार नाही त्याला. तर प्लीज प्लीज आर्यन प्लीज, माझा व्हिडिओ झाला की आता नाही. तर आर्यन माझा बॉडीगार्ड आहे आणि आता मी आली आहे माझ्या मामाच्या इकडे, कारण मी माझ्या मामाच्या इथे व्हिडिओज बनवते. आणि आर्यनच्या जरा हाताला लागलं आहे, त्यांनी काहीतरी कार्यक्रम केला आहे त्याच्या 10वीच्या पेपरच्या दिवशी. हा ब्लॉगचा जो व्हिडिओ आहे ॲज अ शॉर्ट मी यूट्यूब वर पोस्ट करणार आहे. सो यू कॅन वॉच दॅट नाही अँड वॉच इट ऑन माय इंस्टाग्राम पेजेस. तर आम्ही इकडे आलेलो आहे. आय वुड रिअली लाईक टू शो यू द स्पेस वेअर आय डान्स. तर ही जी जागा आहे आणि आर्यन मला हेल्प करतोय सगळं सेटअप करायला. युजली तोच करतो आणि मी इथे फक्त ॲज अ पेड आर्टिस्ट येते. ही माझी जागा आहे, इथे मी रोज लोळतो. हे वाला त्या ठिकाणी दिदी इथे डान्स सुरू करत आहे आपला. काय माहिती कशाला डान्स करते. Reason behind coming to Nasik was firstly dance, second was health, and third was Aryan's board exams, because Aryan is little bit not so good in it. Aryan आता त्याचा बोट दाखवणार आहे. मी तुम्हाला मगाशी जे दाखवलेलं त्याच्या हाताला लागलं आहे, तर हे त्याचं बोट आहे. आणि हा मी. तर आर्यन गेलेला ग्रीन जिम मध्ये त्याचं बोट एक एक्सरसाइज करताना गेलं. त्याच्यामध्ये त्याला स्टिचेस आहेत, 5 स्टिचेस लावून आलाय बोर्ड एक्झामच्या आधी. आणि सरांना रायटर हवा होता दुसऱ्या दिवशी, पण अनफॉर्च्युनेटली त्याला रायटर भेटला नाही. मला आणि फॉर्च्युनेटली मला रायटरच नको होता. पहिली गोष्ट हेच जिम माझं. हा ते आपण 11th फ्लोअर वर आहे, अजून 11th फ्लोअर वर आहे. 0 तर दाब. तर फायनली आता आम्ही लोक खालती आलेलो आहेत. आणि ही बघा, हिला गाडी नीट येत नाही तरी मी गाडी चालवणार आहे. आता पण हिला मी दाखवतो, मी शिकवतो हिला. मी शिकवणार आहे हिला की गाडी कशी चालवायची. तुमचा याच्यावर काय निर्णय आहे? व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग? व्हॉट डू यू डू फॉर कम सेट इन द कार? उतर ना ग. नाही अरे उतर. मला पहिला फक्त टाइमपास मी पूर्ण कंटाळून गेलो ही डान्स करताना. माहितीये का, नुसतं डान्स करते, एवढी नाचते. माझा रिफ्लेक्शन ऑफ लाईट झालाय. आणखीन कोणता दुसरा रिफ्लेक्शन ऑफ लाईट. गाईस, तुम्ही आमचं कधी घर बघितलंय? घर तुम्ही बघाल ना, कारण हा पहिला ब्लॉग आहे ना आर्यन. तुम्ही त्यांना. हा आहे ओजस सर्कल आणि हे आहे आपले गणपती बाप्पा. आणि इकडे आहे आकांक्षा दीदी आणि तिचा आयफोन. काय करतोस त्यांना कळू दे ना, आपला पहिला ब्लॉग आहे हा. मी काहीच नाही, मी बसतो घरी टाइमपास करतो. मी ना अशी गाडी पार्क करते. कशी अशी कशी बघ. आता बघू जरा, दाखव. फक्त स्टेअरिंग व्हील हलवणं म्हणजे काय, गाडी चालवलं नसतं. पार्क करणं म्हणजे गाडी चालवणं असतं. तर आता आम्ही घरी आलेलो आहे, गाडी पार्क झाली आहे आणि आम्ही आता चाललो माझ्या घरी. तुझ्या घरी? आमच्या घरी. आणि आता मी जाते आणि माझ्या मम्मीला इंट्रोड्यूस करते तुम्हाला. आणि आम्ही आलेलो आहे आमच्या घरी, माझ्या घरी. तुझ्या घरी? माझ्या घरी. तुझ्या नाही, माझ्या. आणि माझी आई आहे. तू नाही. तू बोलला तू कसं लाना बाई पागल. तर मी आता मम्माला इंट्रोड्यूस करणार होती, पण मम्मा नाही बोलली. मम्मा बोलली मला डाय करायची. डाय. चला बाय. अरे एवढे सुंदर दिसते, दाखव. तर ही आमच्या घरची क्यूटी आहे. हाय बोल. हाय. ही आमची नेबर आहे आणि खूप जास्त क्यूट आहे. चल, स्पेशल अपीअरन्स साठी आलेलीस का माझ्या ब्लॉग मध्ये? हो सांग. हो. तर हिचं नाव आहे प्रिशा. आणि ही आता तुम्हाला डान्स करून दाखवणार आहे, है ना? तेरी
मागे मागे. बाकी जो बच्चा था काले चोर ले गए, अच्छी नानी. अरे इकडे उभी राहा. हा. अच्छी नानी प्यारी नानी रूठा रूठी छोड़ दे, दे दे एक पैसा सारा तू कंजूसी छोड़ दे. बबी दे. जा बाय बाय. मी युजली का बोलते मी का सारखी युजली बोलते मी. तर प्रिशा गेल्यानंतर आम्ही थोडासा चिल करायला खाली आलेलो आणि आर्यनला भूक लागलेली. सो आमच्या इथे खूप फेमस एक चाटवाला आहे. तर आर्यनला तिकडची पाणीपुरी भेळ खूप आवडते. त्याला आवडते है ना. पण तो माझ्या समोर खातोय. दॅट इज द बिग प्रॉब्लेम. बिकॉज मी डाएट वरती आहे आणि आर्यन खातोय सारखा आणि ते पण माझ्या समोरच खातो भाई तो. आणि आता माझा आज प्लॅन आहे की मी फक्त आणि फक्त वॉटरमेलन खाणार आहे. बिकॉज सीन असा होता की मी एक टाइमला आय गेस खूप जाडी होती, खूप गेंडा. ऑक्टोबर नोव्हेंबरला मी खूप जास्त ओव्हरवेट झालेली. सो मी डिसाईड केलं की इंटरमिडिएट फास्टिंग करून बघूया. बट दॅट ॲक्च्युली वर्कड. दोन ॲक्च्युली मेजर प्रॉब्लेम होते. एकदा वेट होता आणि सेकंड होती स्किन. माझी स्किन लिटरली म्हणजे न बघण्यासारखी झालेली. माझ्या स्किनवरती इकडे सगळीकडे पिंपल्स झालेले. त्यामुळे ट्रीटमेंट घेतली. नाही, चेहऱ्यावरती. मग मी ट्रीटमेंट घेतली आणि विदिन अ मंथ मला रिझल्ट आला. बट मला ते गोळ्या कंटिन्यू करायच्या नव्हत्या. तर म्हणून मी डिसाईड केलं की मी स्वतःचं रिसर्च करून प्रोडक्ट्स मागवेल. तर दॅट ॲक्च्युली वर्कड. आणि अजूनपर्यंत मी ते यूज करते. टचवूड माझी स्किन आता चांगली झाली आहे आणि वेट पण आता कंट्रोलमध्ये येत आहे. सो दॅट इज द रिझन मला नाही खायची आहे पाणीपुरी. आणि हा नुसता मला तो त्याच्यासमोर पाणीपुरी भेळ वगैरे सगळं खायला देतो. दावेली खायची आपल्याला. आणि फक्त या व्लॉग मध्ये मीच बोलते. आर्यन फक्त स्पेशल अपीअरन्स साठी येतो. सो गाईज हा व्हिडिओ आणि हा व्लॉग मी इथे सेंड करते. आणि या ठिकाणी बोलून झाला असेल तर आम्ही तुम्हाला सांगून ठेवतो, हा आमचा तिसरा टेक आहे. हा ऍक्च्युली तिसरा टेक आहे. मला हे सांगायचं होतं की मी विसरली मला काय सांगायचं होतं. काय सांगायचं. हा, मी नेक्स्ट व्लॉग लवकरच अपलोड करेल. आय एम व्हेरी कन्सिस्टंट राईट नाउ ऑन माय यूट्यूब चॅनल. यू कॅन सी माय रील्स ऑन माय यूट्यूब चॅनल अँड यू कॅन सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट. सी यू. बाय बाय.